लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देणार. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन 5 वर्षात पूर्ण करणार. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं विधान. अजित पवार यांचा पिंपरी चिंचवडमधील गणेश मंडळांना भेटी देण्यासाठीचा नियोजित दौरा अचानक रद्द. दादांच्या स्वागतासाठी उत्सुक असलेल्या मंडळातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा देखील हिरमोड. करमाळ्यातील मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या IPS अंजना कृष्णा यांना अजितदादांची तंबी. तर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाला सुरुवात. हाकेंच्या नेतृत्वात बारामतीतील मोठ्या संख्येने ओबीसी कार्यकर्ते मोर्चात सहभागी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा. मराठा आंदोलनाचा विषय त्यांनी अत्यंत संयमानं हाताळला. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक. राज आणि उद्धव ठाकरेंच्या घट्ट युतीतून मुंबईवरती मराठी माणसाचाच भगवा फडकणार. तर महापौरही मराठीच होणार. पालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरून शिंदेंसह भाजपालाही राऊतांनी सुनावले खडेबोल. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने ठाकरे बंधूंचे लागले एकत्रित बॅनर्स. महाराष्ट्र हितासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे ही श्रींची इच्छा, अशा आशयाचे लागले बॅनर्स. अहिल्यानगरात दूध खरेदी दरात लिटरमागे 1 रुपयांची वाढ. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कोल्हापुरात हृदयविकाराच्या झटक्याने 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. खेळता खेळता अचानक आईच्या कुशीत शिरला आणि आईच्या कुशीतच सोडला जीव. शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राविरोधात लुकआउट नोटीस जारी होणार असल्याची सूत्रांची माहिती. 60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी दोघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा विसर्जन मिरवणूक रथ तयार. यंदा श्री गणनायक रथातून निघणार दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक. चला तर मी आलोय. माझ्या येण्याची तयारी तर जोरदार सुरू आहे. पण या चाळीत माझं यंदाचं शेवटचं वर्ष. कारण पुढल्या वर्षी या चाळीच्या जागी टोलेजंग टॉवर उभं राहणार आहे. मी येणार म्हणून चाळकरी सुद्धा खूप खुश आहेत, मी सुद्धा. पण कुठेतरी प्रत्येकाच्याच मनात दुःखाची किनार पण. चला जाऊया चाळीत आणि पाहूयात माझ्या स्वागताची कशी केली तयारी. नहीं होगा मेरे से, नहीं होगा. अभी मुझे ऐसे हो रहा है. नहीं होगा. त्यामुळे मी आज इथपर्यंत मी उभी राहिलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. खूप म्हणजे खूपच वाईट होतं. त्याच्यातून माझ्या बापाने मला आणलेलं आहे. आता मी आनंदात आहे. पण तोच सण आठवला का मला खूप म्हणजे खूप वाईट वाटत. कसं आहे, चाळ तुटण्याचं दुःख खूप आहे. सॉरी. मध्ये आलाय मधल्या दादराला. आता येईल घरी लवकरच. ही कसली रांगोळीची लगबग का तुमची? हो. गणपती यायची वगैरे? हो.
खूप मजा करते. चाळीमध्ये पण आमच्या गणपती बसतो, घरात पण बसतो. तर म्हणजे नवीन नवीन डेकोरेशन आम्ही करतो दरवर्षी. आणि या वर्षी आमचा लास्ट इयर आहे असं आम्हाला वाटतंय. तर पुढच्या वर्षीपासून आम्हाला भेटेल किंवा नाही भेटेल सेलिब्रेट करायला ते काय आता अजून माहिती नाही. हो, आमच्या चाळीमधलं गणपतीची वाट बघतो आम्ही. कधी येतात बाप्पा आणि कधी त्यांची पूजा करून ते कधी तिकडे बसतायत त्यांच्या जागेवर, याची वाट बघतो. परत सकाळी कधी सकाळ होते, कधी त्यांना मोदक वगैरे आम्ही बनवतोय. माझ्या पण घरी गौर गणपती येतो, आमच्या पण घरी खूप मजा असते घरामध्ये. खूप आम्हाला खूप लोक येतात. हे चाळीतली लोक पण सहकार्य करतात. आता जर ही चाळ तुटली, आम्ही दुसरीकडे गेलो तर आम्हाला माहिती नाही अशी मजा भेटेल का नाही करायला. पण आता जर आहे आम्ही, तर आता आम्ही मजा करून घेतोय, खेळून घेतोय, नाचून घेतोय. सगळं काय आमचं चाळीमध्ये खूप मजा येते आम्हाला. 4 दिन से चल रहा है लगातार, डे नाइट चल रहा है ऐसे. डिफिकल्ट है बहुत, लाइक ठीक है, मतलब जैसे भी किया सबने हेल्प किया. मम्मी है और कजिन्स है, सबने हेल्प की बहुत ज्यादा, बहुत इतना के वो आपको दिख ही रहा है कितना मान रही हूँ. मेरे डेकोरेशन से ही समझ में आ रहा है इतनी श्रद्धा है उनके लिए, बहुत बहुत ज्यादा, बहुत. गणपतीमध्ये मी साहित्यामध्ये ज्याला मेहंदी वगैरे आवडते काढायला त्याला ते काढते, तयारी वगैरे करते. बस मला खूप आवडतं गणपती, म्हणजे माझा फेवरेट फेस्टिवल आहे. असं वाटतं की आमचा हा मंडळ म्हणजे अख्ख्या बेडेडीत, म्हणजे जो मजल्यावरती बसतो अख्खा म्हणजे बेडेडीमध्ये जुना गणपती आहे. मला माझ्या चाळीचं हेच आवडतं की प्रत्येक वर्ष बायकांचे, लहान पोरांचे प्रोग्राम करतात. जे पाहिजे ते भेटतं सगळ्यांना, म्हणजे असं कोणाला नाराजगिरी नाही करत. हीच माझ्या मंडळाची हे. मी खूप काय करतो पप्पासाठी. आम्ही फक्त 10 दिवस हेच वाट बघतो की आमचा पप्पा कधी येतो, हीच वाट बघतो. आणि आज पप्पा आमचा आलाय तर आम्हाला आनंद होतो, बस बाकी काय नाही. बचपन से ही बप्पा बप्पा चलता है, तो हर टाइम स्कूल से लेके कॉलेज से लेके जब से पता चला है तब से बप्पा ही है हर जगह. तो वैसे ही हम लोग बॉन्डिंग बन गए उनसे और दिल से दिल कनेक्टेड हो गए. घर के बाहर थे हम लोग और रूम नहीं था हम लोग का, तो फिर वो मन्नत मांगा था बप्पा से. और फिर जब 5वां हुआ ना तब तक हम हमारे घर में थे, खुद के घर में थे वैसे. तो तब से ही इतना मेरा विश्वास, मम्मी का विश्वास उतना बढ़ गया उन पे. और यही विश्वास है हमारा, दिल से दिल कनेक्टेड. इनको ही मिस करूँगी, इनको ही मुझे अलविदा करने के लिए ऐसे कुछ तो हो रहा है. कैसे करूँगी, वो दिन ही कैसे आएगा और उस दिन ही नहीं होगा मेरे से, नहीं होगा. अभी मुझे ऐसे हो रहा है, नहीं होगा. पहला दिन है आज, 5वें दिन आएगा तो कैसे करूँगी अलविदा. वही दुख होता है सोच के, वही ऐसे दिल से कनेक्टेड है इसलिए. जसं चाळीमध्ये आपण असतो तसं कुठेच आपण बघणार नाही, कारण कॉलनी सिस्टममध्ये ह्या गोष्टी नसतात. जो तो आपापल्या घरी असतो. पण आमच्या बीडीडीमध्ये यांची खूप आठवण येणार आहे आम्हाला, खूप म्हणजे खूप आठवण येणार आहे. या इथल्या गोड आठवणी आमच्या खूप आहेत. बाप्पाच्या वेळेला येतात ना तर आमच्या इथली लहान लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एवढे म्हणजे ना कधी असं कोणाला दुखवत नसतं. आणि 10 दिवस मस्तपैकी काय काय खाऊ मेनू असतात, छानपैकी खेळत असतात आणि रांगोळी वगैरे ह्या सगळ्याच गेम वगैरे असतात. एन्जॉय करतात सगळेजण आणि बीडीडीला खूप मिस करू.